आपल्या देशामध्ये जपानची बुलेट ट्रेन कधी धावेल हे माहित नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेत्यांचं जे पुनर्वसन होतं ना, त्याचा वेग बुलेट ट्रेन पेक्षाही फास्ट आहे. अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयानं तब्बल 7 तास जो थरार अनुभवला, त्यानं संपूर्ण जिल्ह्याचा श्वास रोखला गेला होता. काय होतं हे वेगवान राजकीय नाट्य पाहूयात. नमस्कार, मी दुर्गा. तर घडलं असं की विधानसभा निवडणुकीमधील पराभवानंतर आणि राहुरी पोटनिवडणुकीमध्ये महायुतीसाठी माघार घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरे हे राजकीय विजनवासामध्ये जातील असं वाटत होतं, पण अवघ्या काही दिवसातच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, उमेदवारी मिळवली आणि ते थेट बिनविरोध आमदार देखील झाले आहेत. पराभवाच्या धक्क्यामधनं सावरून थेट आमदारकीपर्यंतचा हा जो स्पीड आहे, यालाच म्हणतात बुलेट ट्रेनपेक्षाही फास्ट राजकीय पुनर्वसन. पण हा मार्ग काही सोपा नव्हता. शेवटच्या दिवशी अपक्ष दत्तात्रय पानसरे यांनी माझी खोटी सही करून अर्ज मागे घेतलाय असा खळबळजनक आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर थेट आत्मदहनाचा इशाराच दिला. तिथे प्रचंड गोंधळ उडाला आणि वातावरण देखील कमालीचं तापलं होतं. यानंतर संकटमोचन डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी मध्यस्थी केली आणि थेट मुंबईमधनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पार्थ पवारांचे फोन फिरले. मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या आश्वासनानंतर पानसरे हे शांत झाले आणि त्यांनी माघार मान्य केली आहे. पण जाता जाता पानसरेंनी तनपुरेंना टोला मारला, प्राजक्त आता वाड्याच्या बाहेर पडा आणि आमच्या नगरसेवकांची कामं करा. शिवाय विखे पाटलांनी त्यांना पुढच्या वेळी आमदार करण्याचा शब्द दिलाय. म्हणजे काय तर या तीव्र संघर्षामधनं प्रत्येक नेत्यानं आपली राजकीय सोय लावून घेतली आहे. या वेगवान राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.